तुम्ही कधी रव्यामध्ये दूध मिक्स करून हा पदार्थ घरी बनवला आहे का? एकदा जर बनवला ना तर परत बाहेरून विकत आणणारच नाही. काय करायचे ते सांगते, पण त्या अगोदर लगेचच घरगुती भोजनला फॉलो करा. सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर आणि वेलची बारीक पावडर बनवून घ्यायची. आता तयार झालेली पावडर रव्यामध्ये मिक्स करायची. यामध्ये पाव वाटी दही घालायचं आणि 1 वाटी दूध थोडं थोडं करत यामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाण्याचा वापर न करता आपण इथे दूध वापरलेलं आहे. मध्यम असं स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं, झाकून ठेवायचं. तोपर्यंत इथे काही ड्रायफ्रुट्स आपण बारीक बारीक असे कट करून घेऊया. आवडीप्रमाणे वेगवेगळे ड्रायफ्रूट वापरू शकता. 10 मिनिटानंतर पहा, रवा छान असा फुललेला आहे. व्यवस्थित भिजला की याच्यामध्ये आपल्याला चमचाभर दूध बाजूला ठेवलं होतं ते घालायचं, मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेल घालायचं, पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं. इथे मी वापरत आहे इकोबेकचा हा कुकिंग पेपर सर्कल. हा पेपर घ्यायचा आपल्याला आणि कुकरच्या डब्यामध्ये याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं. याच्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. आता जो भिजलेला रवा होता त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा इनो घालायचा, वरून थोडं दूध घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. लगेच तयार झालेलं मिश्रण आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. याच्यावरती बारीक कट केलेले ड्रायफ्रुट्स घालायचे. गॅसवरती कढई अगोदरच प्रीहीट करून घ्यायचे. स्टँड ठेवून डबा ठेवायचा, झाकण ठेवून 40 ते 50 मिनिटं याला शिजवून घ्यायचं. थंड झाल्यानंतर कडा मोकळा करायचा, डबा पालथा घालायचा. पहा, इथे आपला केक अगदी व्यवस्थित परफेक्ट असं शिजलेला आहे. लगेच त्याला कट करून घेतलं. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉन्ज असा रवा केक आपला घरच्या घरी तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा असा जाळीदार रवा केक घरी नक्कीच बनवून पहा. मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा एकदा घरी असा स्पॉन्ज रवा केक नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि घरगुती भोजनला फॉलो करा.